नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा आय डी काढणे सुरू आहे. महा आय डी कसे काढावे तेही मोबाईलच्या माध्यमातून याची ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहूया. महा आय डी काढण्यापूर्वी तुम्हाला जर का महा आय डीचे फायदे वगैरे पाहायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही एक पाहत आहे की 3 डॉटचं तुम्ही ऑप्शन पाहत आहे. ही प्रोसेस मी मोबाईलच्या माध्यमातून करत असून त्याच्यामुळे हे स्क्रीन तुम्हाला जर का अशी पाहायची असेल कम्प्युटर साईट की तुम्हाला हे डेस्कटॉप साईट करून घ्यायचं आहे. डेस्कटॉप करण्यासाठी तुम्हाला या ॲरोला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की एक डेस्कटॉप साईटचं ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही आपली मोबाईलची स्क्रीन हे डेस्कटॉप साईट करू शकता. तुम्हाला फायदे पाहण्यासाठी या ठिकाणी एक 3 डॉटचं तुम्ही ऑप्शन पाहत आहे पिवळ्या अक्षरामध्ये. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करा. इकडे अजून ऑप्शन आलेलं आहे ते मुखपृष्ठ, त्यानंतर आमच्याविषयी, गॅलरी आणि मदत अशा प्रकारे 3-4 तुम्हाला ऑप्शन दिसतील. तुम्हाला आमच्याविषयी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. अधिक माहितीसाठी किंवा फायदे काय आहेत किंवा कशासाठी काढताय तुम्ही, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यावर दिसणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी ही संपूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता शांततेने की कशासाठी आहे, कशासाठी आहे, कुठल्या योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. तर मी एवढं मोठं या ठिकाणी काही वाचत बसणार नाही आहे. जर का तुम्हाला असा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर फक्त आज मला ऑनलाईन महा आय डी कसा काढायचा आहे हे आपण सांगत असून तर तुम्हाला ऑनलाईन काढण्यासाठी महा आय डी काढण्यासाठी पुन्हा तुम्हाला मुखपृष्ठ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहत आहे की मुखपृष्ठ या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला ऑनलाईनची प्रोसेस करायची आहे. या ठिकाणी अशा प्रकारे एक इंटरफेस तयार होणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन झालं आहे. या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यावर या चेकबॉक्सला क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी OTP म्हणजे आधार कार्ड नंबर टाकला असून या चेकबॉक्सला क्लिक करूया. त्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनला क्लिक करूया. OTP पाठवा ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून आता सबमिट OTP ऑप्शनला क्लिक करायचा आहे. जर का OTP येत नसेल तर या ठिकाणी OTP पाठवा, पुन्हा OTP पाठवा याचा ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पुन्हा OTP पाठवू शकता. आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यात बॅलन्स असणेसुद्धा आवश्यक आहे, तेव्हाच तो OTP येणार आहे. तर या ठिकाणी सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर दुसरं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. ही प्रोसेस घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अशा प्रकारे या ठिकाणी आपले पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे OTP सबमिट केल्यावर. या ठिकाणी ह्या सूचना वगैरे वाचून घ्यायच्या आहे, नाही वाचलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर पुन्हा या तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्वीकृती आणि पुढे जा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे पुन्हा या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी पाहता की आधार कार्डनुसार यांनी सर्व माहिती उचललेली आहे. आता जे माहिती राहिलेली आहे ते या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की तुम्ही संपर्कासाठी मोबाईल नंबर. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की कृपया आधार संलग्न मोबाईल नंबर एंटर करा. या ठिकाणी मॅन्डेटरी नाही आहे, पण जर का तुम्हाला आधार संलग्न मोबाईल नंबर टाकायचा नसेल तुम्ही दुसरा नंबरसुद्धा टाकू शकता. परंतु या ठिकाणी सबमिट केल्यावर OTP येणार आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी हे कॅप्चर टाकायचं आहे. हा कॅप्चर टाकल्यावर तुम्हाला जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. चला तर ही प्रोसेस कंप्लीट करूया. समजा मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला आणि कॅप्चर टाकला. या ठिकाणी काहीच करायचं नाही, फक्त तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकला, सर्व माहिती या ठिकाणी फिलअप ऑटोमॅटिकली होणार आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे संपर्कासाठी. मोबाईल नंबर आधार कार्ड संलग्न असला तरी चालेल, नसला तरी चालेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु जो नंबर तुम्ही टाकसाल त्याच्यावर एक OTP येणार आहे, ध्यानात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी जतन करा या ऑप्शनला क्लिक करूया. जतन करा या ऑप्शनला क्लिक करा. जो तुम्ही आता नंबर टाकला त्याच्यावर एक OTP आलेला असेल, तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. या ठिकाणी OTP आलेला असून जर का तुम्हाला OTP येत नसेल तर या ठिकाणी काही वेळ थांबा म्हणते. रिफ्रेश करू नका. रिफ्रेश केलास
ही माहिती पुन्हा तुम्हाला भरावी लागेल, कारण की या ठिकाणी OTP पाठवायचं दुसरं ऑप्शन दिलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा महा आय डी सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज येणार आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे मेसेज आल्यावर तुम्हाला या ठिकाणी पाहता की तुमचा महा आय डी आज 24 तासांच्या आतमध्ये बनण्यात येणार आहे. याला मिनिमम 24 घंटे पाहिजे तुमचा महा आय डी बनण्यासाठी. 24 घंटे झाल्यावर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी मुखपृष्ठ ऑप्शनला जायचं आहे. मुखपृष्ठ ऑप्शनला क्लिक केल्यावर या ऑप्शनला तुम्हाला आता कट करावं लागेल. या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला या 3 डॉट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या 3 डॉट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी एक लॉगिनचं ऑप्शन तुम्हाला पाहत आहे. लॉगिनच्या या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर नागरिक लॉगिन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. नागरिक लॉगिन ऑप्शनला क्लिक केल्यावर लॉगिन करण्याचं या ठिकाणी ऑप्शन येणार आहे. महा आय डीचं आहे, दुसरं आहे आधार कार्डचं. तुम्ही महा आय डी टाकूनसुद्धा लॉगिन करू शकता. दुसरं ऑप्शन आहे आधार कार्डसुद्धा. आधार कार्डला क्लिक करूनसुद्धा तुम्ही लॉगिन करू शकता. मित्रांनो, मी या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकलेला असून आधार कार्डचा नंबर टाकला. OTP ऑप्शनला क्लिक करा. OTP टाकून या ठिकाणी प्रमाणित करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे लॉगिन करण्यासाठी. त्यानंतर अशा प्रकारे एक दुसरं पेज या ठिकाणी लॉगिन करण्यासाठी ओपन झालं आहे डिजिलॉकरचं. तर या ठिकाणी तुम्ही डिजिलॉकरचं फेस फ्रॉम डिजिलॉकर करू शकता आणि खाली ऑप्शन आहे स्किप नाऊचं. सध्या आपण स्किप नाऊ या ऑप्शनला क्लिक करूया. सध्या आपण स्किप नाऊ ऑप्शनला क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन कंप्लीटेड या ठिकाणी पाहता की तुम्ही रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे आणि कार्ड याला तुम्हाला 24 घंट्याची वाट पाहावी लागेल आणि याच ठिकाणी तुमचं कार्ड वगैरे येणार आहे. अशा प्रकारे आज आपण महा आय डीचं कार्ड काढलेलं आहे. महा आय डी कार्ड आल्यावर त्याचप्रमाणे योजनेचा कसा लाभ घ्यावा आणि योजनेसाठी कसा अप्लाय करावा, त्याचप्रमाणे योजना कशी पाहावी हे मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.